खूप गरम आहे. मला ही कचोरी आवडते बदलापूरची. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत जैतापकर आणि टेस्ट विथ प्रशांत या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण जातो आहे बदलापूर ईस्टमध्ये, तिकडचे काही मस्त ब्रेकफास्ट स्पॉट्स बघण्यासाठी. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मित्रांनो, आज माझ्यासोबत बदलापूरचा एक जुना कॉन्टेंट क्रिएटर आहे जो फूड रिलेटेडच कॉन्टेंट बनवतो. तो ईस्टला राहतो. तो आज माझ्यासोबत येतो आहे ब्रेकफास्ट करायला आणि तो वेल नोन आहे. त्याचं इन्स्टा पेजचं नाव आहे फूड स्टॉपर. बघा आला आहे तो. चांगले दिले मला. आपला पहिला स्पॉट आहे सुरभी स्नॅक्स कॉर्नर. इकडे तुम्ही माझ्या मागे गर्दी बघू शकता. इकडे पोहे, शिरा, उपमा हे आयटम खूप छान मिळतात आणि जे रोज रेग्युलर ऑफिसला जाणारे लोक असतात ते इकडून खाऊन किंवा पार्सल घेऊन जातात. मला आप्पे द्या. हो, खायचं. शिरा उपमा तर मी बरेचदा खाल्ला होता यांच्याकडे. आज मी फर्स्ट टाईम आप्पे खाणार आहेत. आप्प्यावर त्यांनी एक खोबऱ्याची चटणी टाकली आहे. सो टेस्ट करूया आज. हां हां, खूप गरम आहे. चांगलं आहे. चटणी पण चांगली आहे, आप्पे पण चांगले आहे. तसे घरच्या काय असतं तशीच चव आहे. काय की आज शूट करायला मी सॅटर्डेला आलो आहे. सॅटर्डेला तुम्ही बघू शकता ही जी बाटली आहे ती पूर्ण भरली आहे. कधीपासून करताय तुम्ही? 12-13 12 2012 घरी बायको बनवते आणि मी इथे आम्ही विकतो. इथे घरची चव आहे, प्रत्येकाच्या घरची चव. आणि हे सर्व आमच्या जी घरची टीम आहे, सर्व हे जे आहेत हे सर्व घरचे लोक आहेत, त्याच्यामुळे शक्य झालं आहे. सुरभी स्नॅक्स कॉर्नरला नक्की या एकदा. तुम्हाला घरगुती पद्धतीने सगळे नाश्ता मिळतील. याची लोकेशन आहे बदलापूर स्टेशन ईस्टला. तुम्ही बाहेर आलात की सरळ स्कायवॉकच्या टूवर चालत आलात ना की तुम्हाला इकडे दिसेल. फूड स्टॉपर आहेत आपल्यासोबत. त्यांना चेहरा नाही दाखवायचा आहे पण ते आज मला सगळीकडे घेऊन जाणार आहेत. मित्रांनो, आमचा नेक्स्ट स्पॉट आहे स्नॅक्स कॉर्नरच्या बाजूला एक अण्णा आहे. त्याचं शॉपचं नाव आहे श्री बालाजी. तर तिकडे इडली, वडा, डोसा खूप छान मिळतो. चला जाऊया. मेदूवडा ऑर्डर केला आहे मी, पण तो अजून रेडी नाही आहे, बनतो आहे. सकाळी 7-7:30ला चालू होतो. मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही सकाळी लवकर येऊन नाश्ता करा, कारण इकडे खूप लिमिटेड बनवतात आणि ते पटापट संपले जातात. मी स्वतः इकडे लास्ट टाईम 2दा येऊन गेलो आहे आणि मला 2 वेळा मेदूवडा इडली मिळाला नव्हता. ही माझी 3rd टाईम आहे. आज मेदूवडा मला मिळाला पाहिजे. फायनली आपल्याला मेदूवडा मिळालेला आहे. 3 पीस आहे त्याच्यामध्ये. कितीला आहे? 30 रुपयाचे 3 पीस आहेत. ओहो, मेदूवडा खूप क्रंची असतो, खूप मस्त आहे. सांबार, चटणी दोन्ही पण मस्त आहे. खूप वर्ष झाले हा अण्णा इकडे आहे. याचं जे सांबार आहे आणि जी चटणी आहे ते या मेदूवड्यासाठी खूप परफेक्ट आहे. आणि मेदूवडा बोलाल तर खूप जास्त सॉफ्ट आणि म्हणजे खाऊनच बघायला पाहिजे. आता आपण आप्पे खाल्ले, पोहे, शिरा तर बघितला, अण्णाकडे मेदूवडा पण खाल्ला. तर आता मला असं काही वडापाव, समोसा वगैरे मिळणार आहे का? इथे असा कोणता स्पॉट आहे जो जुना आहे आणि जो लोकांना आवडतोय? पण आत्ता आपण स्टेशन एरियात आहे. इकडे वरती गांधी चौकातनं खाली उतरलं ना की एक अगराळी म्हणून एक एरिया आहे. तिकडे रुची वडापाव खूप वर्षांपासून फेमस आहे आणि कैलास शेटे नाव आहे त्यांचं. आणि त्यांच्याकडे वडा आणि त्यांचा जो समोसा आहे, समोसा म्हणजे मी सजेस्ट करीन की तू एकदा खास करून खाऊन बघ. युनिक वेगळा समोसा आहे. आपल्या नॉर्मल स्वीट्समध्ये मिळतो तसं नाही, बट जरा वेगळा आहे. चला मग रुची वडापाव सेंटरला जाऊया. आम्ही आमची गाडी पाठीमागेच पार्क केली आहे, कारण हा रस्ता छोटा आहे आणि पुढे गेल्यावर पण पार्किंगसाठी जागा नाही मिळणार. तर आम्ही पाठीच लावली आहे. आता चालत जातो आहे. एवढे
इकडे गर्दी बघितलं तर कळतंय की लोकांचा क्रेज आहे या वडापावावर. वडापाव मस्त गरम आला आहे. 2 चटणी आहेत, एक नारळाची चटणी आहे आणि एक सुकी लाल चटणी आहे. पहिले नारळाची चटणी. हां, गरमागरम वडापाव खायलाची मजा वेगळीच. समोसा. शॉपिंग आहे ना भाजीची, ती खूप मस्त आहे. मसालेदार आहे एकदम. आवडलं मला. वडापाव समोसासाठी मस्त जागा आहे ही. रुची वडापाव सेंटर. खूप छान होतं, आवडलं मला पण. आता कुठे? आता जाऊया मिसळ खायला. मिसळ बाकी आहे ना आपली. आता आपण ज्या स्पॉटला जातो मला वाटतं ती सगळ्यांची फेवरेट मिसळ आहे. चला मग. आता आम्ही आलो आहे बदलापूर स्टेशनजवळच्या निळकंठ मिसळला, जी की खूप फेमस आहे बदलापूरकरांमध्ये. चला निळकंठ मिसळ खाऊया. इकडे मिसळसोबत तुम्हाला पाव आणि भाकरी हे दोन्ही मिळणार आहे. तुम्ही पाव आणि भाकरी दोन्ही घेतलेलं आहे टेस्ट करण्यासाठी. आणि तुम्ही मिसळ बघू शकता, एकदम असं भरलेलं ताटासारखं वाटतं आहे. क्वांटिटी खूप जास्त आहे. आता आपण बघूया याची टेस्ट कशी. चांगले. जास्त स्पायसी नाही. आता मी तरी टाकतो, थोडा स्पायसी बनवतो. स्पायसी केल्यावर त्याला जास्त चांगली चव आली. ताक. हा ताक खूप मसालेदार आहे, मस्त आहे. नमस्कार बदलापूरकर, माझं नाव निमिष निलेश सोयशे. हे दुकान जवळजवळ चालू होऊन झाले 28 वर्ष झाले. आणि ह्या दुकानची खासियत आहे की आपण बदलापूरमध्ये सर्वात तिखटदार मिसळ आणि आमची स्पेशलिटी आहे झणझणीत चटकदार. आणि तुम्ही खाऊन बघा, आमचं स्पेशल आहे मिसळ पाव, मिसळ भाकरी. रिकमेंडेड आहे की तुम्ही भाकरीसोबत खाल्ल्यावर तुम्हाला समजेल की चव काय भाकरीची. आणि दुसरी गोष्ट ताक पण आहे आमच्याकडे. बघा निळकंठाची मिसळ खाऊन मजा आली आहे. बदलापूरचा अजून एक फेमस स्पॉट आहे कात्रपमध्ये, शेगावची कचोरी. हे खूप वर्षापासून इकडे आहेत. मी आधी पण एकदा खाल्लेली, मला खूप आवडली होती. 2 कचोरी. कचोरी एकदम असं गरमागरम आहे. वरती तुम्ही बघत असाल खोबऱ्याची आणि मिरचीची चटणी आहे. एकदम क्रंची आहे. आणि ही चटणी मला खूप आवडते. या चटणीने कधी चव येते या कचोरीला. मी अजून पण बऱ्याच ठिकाणी ही कचोरी खाल्ली आहे, पण मला सगळीकडेच नाही आवडत आहे. मला ही कचोरी आवडते बदलापूरची. स्टेशनवरून तुम्ही टुवर्ड्स कात्रप साईडला आला तर न्यू DP रोडला जेव्हा तुम्ही लेफ्ट घ्याल ना, तिकडेच बाजूला तुला शॉप दिसणार. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, टेस्ट विथ प्रशांत. आणि जर तुम्हाला अजून असे छान छान फूड कॉन्टेंट बघायला आवडत असेल, बदलापूरचे काही हिडन प्लेसेस किंवा काही फेमस प्लेसेसबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.